सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर थोड्याच वेळात सुनावणी होणार। मागच्या आठवड्यामध्ये सलग 3 दिवस युक्तिवाद पार पडल्यानंतर आज पुन्हा ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करणार। राजकीय परीक्षेमध्ये शिवसेना पास होईल, संख्याबळ आपल्याकडे जास्त आहे। शिंदेंकडून पक्षातील सर्व नेत्यांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिल्याची सूत्रांची माहिती। तर कोर्टात आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार। राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मुख्यमंत्र्यांना। माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। रिकाम टेकड्या लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतात, फडणवीसांची टीका। मोदींना उत्तम कॅबिनेट बनवायची आहे, त्यांना फडणवीसांची गरज। दिल्लीत या असं मोदींनी कालही फडणवीसांना सांगितलं असेल। मुख्यमंत्री फडणवीसांना राष्ट्र साथ घालतोय, फडणवीस मोदींच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया। फडणवीस मोदींना भेटतात तसं काही लोक शहांना भेटतात। मी पुन्हा येईन असं फडणवीस बोलले, पण ते पुन्हा आले नाहीत। पुन्हा येण्यासाठी फडणवीसांना शिवसेना फोडावी लागली। देवेंद्र फडणवीस हळूहळू इकडचा कार्यक्रम आवरणार, राऊतांचा आणखी एक दावा। मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर। कुंभमेळा नियोजनासंदर्भात देखील मुख्यमंत्री आढावा घेण्याची शक्यता। नाशिकमधील खड्ड्यांवरून झालेल्या वादानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला महत्त्व। मुख्यमंत्र्यांनी नाशिकला 25 ते 30 कोटी रुपये घेऊन जावं। खड्ड्यांमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना 1 कोटी आणि जखमींना 50 लाख द्यावेत। मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या नाशिक दौऱ्यावरून संजय राऊतांची टीका। धर्म स्वातंत्र्य कायदा 28 तारखेपासून राज्यामध्ये लागू होणार। महाराष्ट्र शासनाकडून राजपत्रामध्ये अधिसूचना प्रकाशित। रक्षाबंधनाच्या दिवसापासून राज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य कायदा लागू होणार। 16 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते विद्या प्रतिष्ठान प्रेरणास्थळ वास्तूचं उद्घाटन होणार। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली माहिती। राज्यात एफडीएकडून उत्तम कारवाई सुरू आहे। एफडीएची कारवाई सुरूच राहील। एफडीएकडून सुरू असलेल्या कारवाई संदर्भात मला आनंद। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अन्न औषध विभागाच्या कारवाईचं कौतुक। आदित्य ठाकरेंकडून पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी। हिंजवडी आयटी पार्कमध्ये रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य। अनेकदा तक्रारी करून सुद्धा प्रशासनाचं या समस्येकडे दुर्लक्ष। विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी। तर विनोद तावडेंची उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती। आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवर कारवाईचे आदेश। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हा गंभीर आरोप। धाराशिवमध्ये पालकमंत्री सरनाईकांनी 20 एकर जागा घेतली। तामलवाडी टोलनाक्याजवळ रिसॉर्टसाठी हॉटेल्स, टपऱ्या, दुकानांवर कारवाई केल्याचाही सपकाळांचा आरोप। धाराशिवमध्ये कुठेही रिसॉर्ट बांधण्यासाठी जमीन घेतली नाही, त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून माझ्यावर आरोप। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी केलेल्या आरोपांनंतर सरनाईकांचा हा पलटवार। मनोज जरांगेंनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून आंदोलनाची घोषणा। काहीही झालं तरी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईला निघणार। ओबीसींच्या बाजूने मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते बोलत नाहीत, हाकेंचा आरोप। अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणामध्ये चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट। तर उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीचा अंतिम अहवाल सादर। अहवालामध्ये दोघांनाही क्लीन चिट, दोघांचीही नावं एसआयटीच्या अंतिम अहवालात नाही। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन। सचिन अंदुरेला सुनावलेल्या जन्मठेपेला सुद्धा स्थगिती। तर या प्रकरणातील 6 आरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्ये जामीन मंजूर। रायगडचे पालकमंत्री गोगावलेंनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। पालकमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर गोगावलेंनी आभार मानले। सुनेत्रा पवारांना भेटल्यानंतर गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट। तर संधी दिल्याबद्दल मानले आभार। भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे पनवेलमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष। कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष केलाय। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके हिंगोलीमधील लिंबाळा मक्ता या गावात। दिपकेंचा लिंबाळा मक्ता गावातील नागरिकांशी संवाद। राजकारणामध्ये नसताना सुद्धा आम्ही महिन्याभरात बदल घडवावा, आंदोलकांसंदर्भात दिपकेंची प्रतिक्रिया। आदिवासी आयुक्तांकडून आता अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमधील विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल। आयुक्त संदीप गोलाईत यांच्याकडून शाळेची चौकशी। सीसीटीव्हीमधील रेकॉर्डिंग जतन नसल्याचं चौकशीत समोर। नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस। विभागीय कार्यालयामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन। तर आज आदिवासी विभागाच्या सचिवांसोबत शिष्टमंडळाची बैठक। वयाची अट घालणारा 5 ऑगस्ट 2026चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी।
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी वडेट्टीवारांची भेट, तर उमरेडचे आमदार संजय मेश्राम सुद्धा यावेळी उपस्थित. विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय मागे घेण्याची मागणी. 5 ऑगस्टच्या शासन निर्णयातील संबंधित तरतुदींविरोधात आदिवासी विद्यार्थी संघ आक्रमक. पुण्यातील मांजरीमध्ये विद्यार्थी आंदोलनामध्ये विद्यार्थी बेशुद्ध. अन्नत्याग आंदोलन सुरू असताना विद्यार्थी बेशुद्ध पडला. बेशुद्ध विद्यार्थ्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आदिवासी आश्रमशाळेमध्ये 6 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. गडचिरोलीमध्ये सर्पदंशानं मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत देण्याची सुद्धा मागणी. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. धरणातनं 33,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कर्नाटकमधील हिडकल आणि अलमट्टी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले, तर हिडकल डॅममध्ये 52 टीएमसी आणि अलमट्टीमध्ये 123 टीएमसी पाणीसाठा. पाऊस वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना पूर सदृश परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. माढ्याच्या चिंचगावमधील पाझर तलावाचा भराव फोडला, तर भराव फोडणाऱ्यांवर आता कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं साखळी उपोषण. भराव दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी. बीडच्या घाटनांदूरमधील एपीएमसी पुन्हा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बाजार समिती 25 वर्षांपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना लांबच्या ठिकाणी माल विकण्याची वेळ. रत्नागिरीच्या साखरपा कोल्हापूर या मार्गावरील आंबा घाटामध्ये दख्खनजवळ दरड कोसळली. जेसीबीच्या साह्यानं रस्त्यांवरील मलबा आणि दगड हटवण्याचं काम सुरू. रत्नागिरीमधील खेड कळंबणी खुर्द वडगाव मार्गावरील पुलाला धोका, तर मुसळधार पावसामुळे पूल खचल्याची माहिती. गावकऱ्यांचं मात्र या ठिकाणी या संदर्भात प्रशासनाकडे साकडं. बीडच्या माजलगाव तालुक्यातील पात्रुडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा रकमेसाठी रास्ता रोको. लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. आंदोलनामुळे पंढरपूर खामगाव महामार्ग तब्बल 1 तास पूर्णपणे ठप्प झाला होता. नवी मुंबईमध्ये दिघा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेवर दगडफेक करतानाचा व्हिडिओ व्हायरल. अजय शिंदे नामक तरुणानं दगडफेक करतानाचा रील या ठिकाणी काढला होता. रेल्वे पोलिसांनी या तरुणाचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी. बुलढाण्यामध्ये शिवरायांचा पुतळा विनापरवानगी बसवल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. जळगाव जामोद पोलिसांकडून याचा तपास सुरू. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा प्रकरणी 13 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. पूजेसाठी बसवण्यात येणाऱ्या मुलीची बाल सुधार गृहामध्ये रवानगी. पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित आणखी आरोपींचाही शोध सुरू. साताऱ्यामध्ये प्रसिद्ध अजिंक्य तारा गणेश मंडळाच्या बाप्पाचं जोरदार आगमन. पारंपरिक वाद्याच्या गजरात गणेश भक्तांचा जल्लोष. बाप्पाच्या आगमनामुळे शहरामध्ये भक्तिमय वातावरण. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील मार्लेश्वर देवस्थानात ड्रेस कोडची सक्ती. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या आणि तोकड्या वेशभूषेलाही बंदी. कडे जाणारा अवैध साठा कोल्हापूर पोलिसांनी पकडला. जयसिंगपुरात सापळा रचत 1,75,00,000चा मद्यसाठा जप्त. लातूर शहरामध्ये दहशत पसरवण्यासाठी हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या युवकाला पोलिसांकडून अटक, तर दुसरा युवक पोलिसांच्या तावडीतनं निसटला. लातूर शहरातल्या औसा रस्त्यावर हे 2 युवक कोयता घेऊन फिरत होते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घातक औषधांची विक्री करणारे 2 अटकेत. स्कूटीमध्ये इंजेक्शनच्या 13 बॉटल्स ठेवून विक्रीला निघालेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सांगलीच्या कुरुंदवाडीमधील महिला हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घ्या. सकल मराठा मुस्लिम समाजाची ही मागणी. तर पवई नाक्यावर आरोपी पारिज शेखचा फोटो पायाखाली तुडवून निषेध. पुण्याच्या चाकणमध्ये खड्ड्यांना जलाभिषेक करत स्थानिकांचं आंदोलन. अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर असल्याचा स्थानिकांचा आरोप. त्यामुळे आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवं, नागरिकांची भूमिका. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचं आंदोलन. तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी व्हावी, आंदोलक डॉक्टरांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ गावकरी मैदानात. बडोदा बाजार पोलीस ठाण्यासमोर गावकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातनं मंगेश साबळे तडीपार. विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर साबळेंना कारणे दाखवा नोटीस. छत्रपती संभाजीनगरच्या तेजस पाटीलची तलवारबाजीमध्ये चमकदार कामगिरी. नायजेरियामधील झालेल्या कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धेमध्ये 3 पदकांची कमाई. जंगल बॅबलरकडून आता कुक्कूच्या या पिल्लांना खाद्य. तर वर्ध्यातील वनसंशोधन केंद्र परिसरामध्ये पक्षी निरीक्षणासंदर्भात अत्यंत रंजक आणि लक्षवेधी घटना. पक्ष्यांचं अनोखं वर्तन कॅमेऱ्यामध्ये कैद.